सांब सदा शिव सांब सदा शिव शिवाय नमः शिवाय शिवाय नमः शिवाय शिवाय नमः शिवाय शिवाय नमः शिवाय सद्गुरु बसवलिंग संत शिरोमणि मन्मथस्वामी महाराज की जय। त्रैलोक्य संपदाल्लेख्य समन्वेदन विद्ये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामावुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारायणः तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परं शिवं। वागर्थ विव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून बराच दिवसाचा जो इच्छा आस्था बाबूराव पाटील, आपण बाप पटेलच म्हणतो अर्धा नाव घेऊन, हनुमंतराव पटेल का, आम्हाला नावच माहित नाही। लाखात एक असले काही आपल्याला पाहायला मिळतात भोळा शंकर, तर कोणालाही उंच स्वरावर न बोलणारा व्यक्ती म्हणजे आपला बाप पटेल। घरात कसं राहतात की मला माहित नाही। तर या आनंदाचा सोहळा एक नितांत साधना आहे त्यांचे। माताजी म्हणायचं कधी होईल मला घर, कधी होईल, कधी होईल, म्हणून त्या पत्राच्या रूमामध्ये बराच दिवस त्यांनी वेळ घातले, तरी निष्ठेचे फळ एक ना एक दिवस आपल्याला हाताला लागणारच आहे।
तसा नितांत निष्ठा बाळगणारे हनुमंतरावजी हे नजर आहे, रेखाजी, या दोघांचा सतीपती गोळंदाद भक्ती हितवप्पु शिवंगे माऊलीचा मार्गस्थ होऊन निष्ठा बाळगून कुठल्या प्रकारच्या अपेक्षा न करता नितांत सेवा त्यांनी केलेली आहे. सेवेचे प्रतिफळ म्हणून आज हे वैभव आपण पाहू लागलो. किती आपल्या जीवनात स्लोली काम जो होणार आहे तो मजबूत होणार आहे. गडबडमध्ये झालेले जो काम आहे ते तेवढं काही जास्त काळ टिकू शकत नाही. तरी सत्यशुद्ध कायक करून शेतकरीचं जीवन जगून हे वैभव निर्माण करणं म्हणजे फार कठीण आहे. कुठले उद्योगपती नाही, काही मोठा व्यवहार करून प्लॉटिंग वगैरे करून खालीवरी करून तसलं काय केलं असेल तर आपल्याला भव्य वास्तू बघायला मिळत होतं. तरी सुद्धा आपल्या जीवनाला या कष्टदायक व्यवहारामध्ये एक वैभव त्यांनी या ठिकाणी निर्माण केलेले आहे. यामध्ये सोयरे कमी असेल, दोस्त जास्त आहे. त्यांचा मित्र परिवार भरपूर आहे. आपल्या भजन मंडळी सुद्धा त्यांचा मित्र परिवार आहे. टू इन वन करून टाकले आपण. या ठिकाणी भजन बी व्हावं आणि दोस्तांनी बी सुद्धा या ठिकाणी व्हायला पाहिजे म्हणून या ठिकाणी. तर अशा प्रकारच्या त्यांचा जो प्रेम आहे, त्यांचा जो भाव आहे, या पदयात्राच्या माध्यमातून अनेक लोकांना त्यांनी जुळालेले आहेत. तर आज या ठिकाणी 2, 3, 4 प्रकारचे आपण सेवा वास्तू शांतीच्या निमित्त करत राहतो. आहे ना वेळ तुम्हाला ऐकायला? तुम्हाला वेळ आहे, परंतु मलाच नाही. कारण रात्री 12-1 वाजता इथं आपण धावून आलो. तरी सुद्धा निवांत विश्रांती या ठिकाणी सकाळीच येणार होतो, परंतु रेखा नाराज होईल म्हणून आम्ही किती बी वेळ झाला तर हरकत नाही, परंतु या ठिकाणीच येऊन विश्रांती घ्यावी. लक्ष्मण पाटलांचा एखादी तगादी होतं, काहीतरी 50 फोन केला असेल, कुठंपर्यंत आला, कुठंपर्यंत आला. रात्री 1 वाजेपर्यंत आलो. आला का लक्षात? 1 वाजेपर्यंत. आमच्यामुळं तुमचे भजन झाले नाही तर भजन करत नव्हते, त्याचं झोपी जात होते. महाराज येणार आहे, महाराज येणार आहे म्हणून आपण येईपर्यंत का होईना, परंतु आपण या ठिकाणी भजन करावं. या वास्तूमध्ये मेन म्हणजे भजन आणि भोजन हे 2 गोष्टी फार महत्वाच्या असते. कारण आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य वाढविण्याचा एकमेव काम आहे. या वास्तू शांतीच्या निमित्त कुठेही तुम्ही पहा, त्या ठिकाणी पूजा होणार आहे, अन्नदान होणार आहे, पाणी तर मिळणारच आहे. लक्षात आलं का? आणि ते अतिरिक्त हनुमंतराव सारखा जे काही भक्त आहेत, आमदार, खासदार, MLA, MP, नेतागिरी लोकांना न बोलविता महाराजांना का बोलवावं? या मंगलमय प्रसंगी संतांना, सद्गुरु माऊलींना या ठिकाणी बोलविण्याचा एकमेव कारण असते. त्या ठिकाणी अन्नदान होत असते, त्या ठिकाणी धनदान होत असते, पाणीचा दान होत असते. अतिरिक्त जीवनाला अति आवश्यक असलेले मार्गदर्शन सद्गुरु माऊलीच्या मुखातून त्या ठिकाणी होत असते. हे महत्वाचे. म्हणून दाणे, पाणी, वाणी. एक दाणे आहे, एक वाणी आहे, एक पाणी आहे. म्हणून या मंगलमय प्रसंगी अनेक ठिकाणी हे सगळं होत असलेले आपण पाहतो. आज आम्हाला या ठिकाणी बोलावून तुम्हा सगळ्यांना 1-2 शब्द मार्गदर्शन मिळावं
ही सदिच्छा पाटलांनी या ठिकाणी केल्यामुळं आज सांगायचं तात्पर्य, आपला भाग्य बदलू शकतो. अन्नदानामुळं आमचा भाग्य बदलू शकतो. आमचा भाग्यात नसेल तरी सुद्धा ते भेटू शकतो अन्नदानामुळं. दुसरा, नामचिंतनामुळं सुद्धा आपला भाग्य बदलू शकतो. म्हणून तयाचे संचित जातसे जळू नये, नाशक क्रियमाणे नाम बळे. नामाच्या बळानं त्या ठिकाणी तो परिवर्तन होऊ शकतो नितांत सेवा केल्यामुळं. तर एक छोटासा उदाहरण घेऊन मी विराम करतो. छान शांत बसून ऐकलेलं म्हणून मी बोलू लागलो. सगळ्याला मराठी कळते ना? मराठी बरोबर लिहिलं. बाहेर ऐकू येलोले की नाही? येवलोले का? ज्यांच्या लक्ष आहे त्यांना ऐकू येते, ते किती बी दूर राहू दे. ज्याच्या लक्षात नाही, जवळ बसून सुद्धा त्याला ऐकू येत नाही. लक्ष पाहिजे. लक्ष असेल, किती स्लोली बोललं तरी सुद्धा ते लक्षात येते. लक्ष असेल तर, नाहीतर येऊ शकत नाही. तर एक व्यक्ती, फार उन्हाळ्याचा दिवस, ताणलेले जो लोक आहेत त्यांना पाणी पाजवावा म्हणून पाणपोई ठेवून येणाऱ्या जाणाऱ्या, ज्या ठिकाणी पाणीचा सुविधाच नाही त्या ठिकाणी ते पाणी पाजवायचं काम ते करत होत. 18-19-20 उंमर, ताकददार माणूस होतो. फार लांबून पाणी आणावं लागत होतं. काही जवळ पाणी बी नव्हते. तर त्या रस्त्यात पाणी नसल्यामुळं पक्षी आहे, पशु आहे, सगळ्याला तृप्त करण्याचा जो काम तो करायचा. रोज एक 3-4 व्यक्ती त्या ठिकाणी येऊन पाणी पित होते. परंतु त्यांच्या ओळख यांना नाही. अवतीभोवती असलेले सगळ्या लोकांना तो ओळखत होता, परंतु त्या 4 व्यक्तींना मात्र तो ओळखत नव्हता. एक दिवस विचारूनच पाहू. दररोज येतात, आपल्या जवळ विश्रांती घेऊन जातात. आम्ही विचार करतो. त्यावेळी आले, दादा तुम्हाला काही मी गोष्टी विचारू शकतो का? पूर्वीच्या जमान्यामध्ये तुम्ही कोण आहात म्हणून पाणी देत नव्हते म्हणे, तुम्ही कोण आहात म्हणून अन्न देत नव्हते म्हणे, परंतु आज पहिले विचारून तुम्हाला पाणी द्यायचा वेळ आलेला आहे. विचारून तुम्हाला अन्न द्यायचा वेळ आलेले. पहिले जेव्हा म्हणत होते, नंतर तुम्ही कोण आहे म्हणून विचारत होते. आता तसं नाही. पहिले तुमचे आधार कार्ड दाखवा, तुम्ही आहे की नाही, काही डेंजर माणूस आहे, पहिले आम्हाला पत्ता लागू दे. कारण धोका देणारे लोक जास्त झालेले आहेत. म्हणून बराच वेळ येऊन गेल्यानंतर त्यांना एक दिवस विचारला, दादा तुम्हाला विचारू शकतो का? हो विचारा, तुमचं ओळख झालेले, थंडगार आम्ही पाणी पितो, त्यासाठी तुम्ही विचारू शकता. त्यावेळी विचारले, तुम्ही कोण आहात का मी विचारू शकतो का? तुम्ही कोण आहे? आम्ही ते सांगू शकत नाही म्हणले. ते ऐकले की तुम्ही फार दुःखी होणार आहे, त्याकरता आम्ही तुम्हाला नाव सांगू शकत नाही. तेवढा माझ्याजवळ हिंमत आहे, तुम्ही सांगू शकता तुम्ही कोण आहे सांगा. त्यावेळी सांगितलं, आम्ही यमदूत आहोत. यमराजा आम्हाला पाठवून देतात. बरेचशा आत्माला आम्ही धरून घेऊन जातो, ते आमचं काम आहे. ज्यांच्या ज्यांच्या पुण्यानुसार, त्यांच्या ज्यांच्या पापानुसार त्या प्रकारचे आम्ही त्यांना नेण्याचं काम करतो. ठीक आहे, मला काही त्रास होणार नाही, तरी सुद्धा तुमचा ओळख झाला काय हरकत नाही. तरी येणं जाणं बंद करू नका, तुम्ही इथे येऊन विश्रांती घेत जा म्हटलं. एक काम करू शकता का? माझा मृत्यू कधी होईल ते सांगू शकते का म्हणून विचारलं. माझ्याबद्दल थोडं सांगा. ते सांगू शकत नाही. तरी सुद्धा आज तुमच्या आमच्या फार ज्या प्रकारे
सगळं मित्र परिवार यांना बापाटलाला ज्या प्रकारे जवळचे संबंध आहे, आपत्कालेषु मित्रेषु, आपत्कालामध्ये जो साथी देतात तो खरा मित्र आहे. बरेचसे काम बाबू पाटील केलं नसेल, परंतु बरेचसे काम आमचे हे परिवार केलेले आहेत. त्या गोंडीला धरून आण, ह्या गोंडीला धरून आण, त्या बांधकाम करणाऱ्याला धरून आण, ओढून 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 आणून कसं तरी करून या ठिकाणी हे निर्माण केलेले आहे. तर आमचं तुमचं जवळचे मित्रत्व वाढलेले आहे. सांगितलं तर काय हरकत नाही, तुम्ही पुढच्या वेळेला माझा 7-12 घेऊन ये म्हणले. काय काय भानगडी आहे माझं सगळं ठीक आहे, घेऊन येऊ. आणलं, सांगितलं बघा तुमच्या या प्रकारची आहे. तुमचं ज्या दिवशी लग्न होईल सर्वकडे वैभव पसरणार आहे, धूमधाम तुमचं लग्न होणार आहे. परंतु ज्या दिवशी तुमचं लग्न होणार आहे, लग्न झाल्या दिवशी तुमच्या पत्नीजवळ तुम्ही जाता वेळेस तुमचं मृत्यू होणार आहे. पहिला रात्र सुद्धा तू त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. त्याकरता असं म्हटल्यानंतर याला काहीतरी उपाय आहे का म्हणून विचारलं. याला काहीतरी उपाय, हा याला उपाय आहे. तू लग्नच करून घेऊ नको. एकमेव उपाय, ज्या दिवशी तुमचं लग्न होईल त्या दिवशीच ते होणार आहे. गडबड ठीक आहे, माझ्या लग्नाला मी टाळत राहतो बघू. एकुलता एक मुलगा, वय होत चालले, बरेचसे सगावात येऊ लागलं. लोक म्हणू लागले हो दे हो दे. आईला बोलू शकत नाही, वडिलाला बोलू शकत नाही, परिवाराला बोलू शकत नाही. हे घटना तरी सुद्धा जे काही होईल होईल, हे धूमधडाक हो दे म्हटलं. कधी मरू कधी मरू कधी देहाते विसरू. म्हणून छान सुंदरशः साध्वी, परोपकारी, दान करणारे, धर्म करणारे, पूजा करणारे, जप करणारे, तप करणारे एका लेकराला शोधले. रूप बी तसंच, त्यांच्या गुण बी तसंच. रूप इद्दू फलवेन गुणविल्लद नक्करा. रूप भरपूर असेल परंतु गुण नसेल तर काय करणार आहे. परंतु दोन संगम त्या ठिकाणी झाल्यामुळं ठरलं परिवाराला जमलं. सगळे परिवार भयानक मोठा पेंडॉल टाकले, करोडो रुपये खर्च केले. परंतु यांच्या मनामध्ये एक खंत, आज माझं मृत्यू होणार आहे. आणि सांगितले, वेळ सुद्धा सांगितले होते ते करेक्ट 11:40 11:20 तुला सर्प चावणार आणि 40 मिनिटाच्या नंतर म्हणजे करेक्ट 12 वाजता तुमचा मृत्यू होणार. तर वाट पाहत बसलेले आहेत पत्नी शृंगार करून आणि भोजनच्या थाली घेऊन. अनेक प्रकारच्या व्यंजन त्या ठिकाणी आहेत. तर तो निघाला वरी. मनामध्ये टाइम गिनती चालू आहे. सर्पाच्या रूपामध्ये यमधूत त्या ठिकाणी सर्प होऊन बसलेले. सर्पाच्या रूपात असलेले यमधूत म्हणू लागला, दादा आता तुझं संपलं, जवळ आलेले आहे, रडी राहा.
हो मी बी रेडी हो, काय काळजी करू नको, मी बी रेडी हो म्हटलं. तुम्हाला एक उपकार करू शकतो, कारण आयुष्यभर पुण्याचं काम तू केलेले आहे, म्हणून मृत्यूच्या वेळेला तुला दुःख होता कामा नये. त्याकरता तुला 40 मिनिट तडपून 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 मरायचं तुला वेळ आहे. 11:20 मी तुला ध्वंस करणार होतो, परंतु एक 2 मिनिट बाकी असताना तुला मी चावतो. तोपर्यंत आपण गप्पा मारूत म्हणले, दोघं बोलत बस म्हणले. हे गोष्टी दोघांच्या चोरून ते पत्नी ऐकत होती. सापासोबत बोलणं हे कुठलं गोष्टी आहे, हे का भानगडी आहे, म्हणून ते बोलत राहिले. नंतर त्याच्या लक्षात आलं. तर नंतर ज्यावेळे दोघांच्या विचारधारा सुरू झाली त्यावेळे तिने म्हटलं, भजन आणि भोजन मरणाऱ्या व्यक्तीला फार महत्वाचं असते. आपण दोघं मिळून काय करू, भजन करू. कलियुगा माझे भजन हे सार, हृदय शंकर साठवावा. भजन करू, नंतर भोजन करू. थाली तयार आहे. नंतर 2 मिनिट बाकी असताना तुम्हाला मी काय करणार आहे, फक्त 1 मिनिट तुम्हाला तडप करायचंय, तडपड तडपड. 1 मिनिटामध्ये तुमचा मृत्यू व्हावा. 40 मिनिट तुम्हाला त्रास घ्यायचं गरज नाही. मित्रत्व असल्यामुळे एवढा मी उपकार करू शकतो. ऐकू लागले का सगळे, लक्षपूर्वक ऐका. तर जसं जसं वेळ जवळ येऊ लागला तसं यांच्या भजन आनंद रूपात, भीतीनं नाही, जे होईल ते होईल, माझा भाग्यात जे आहे ते भेटणार आहे म्हणून भजन करू लागलं. त्यावेळे रात्री 11:15 वाजत आहे. त्यावेळी एक मातांचं डिलिव्हरी झाली. डिलिव्हरी झाल्यामुळे भयानक गरीब असल्या कारणानं भयानक भूक लागला होता त्या माताजीला. त्यांच्या बाबाला बोलले, बाबा थोडं मला भयानक भूक लागले. आई न होते, भयानक भूक लागले, मला कुठंतरी अन्न शोधा, मला अन्न थोडं खाऊ घाला, मी परेशान आहे, अन्न खाऊ घाला म्हणले. मला तर बनवायला येत नाही, अन्न तर रेडी नाही, तुला तर भूक लागलेले, लेकराला खाऊ का असा मला एवढा भूक लागली म्हणले त्यांनी. काही मांजर सुद्धा खातात मला एक एक पिल्लीला, तेवढा भूक लागून. तसा माझा लेकराला मी खाऊ का असा मला वाटले, परंतु लवकर मला काहीतरी आणून दे, भयानक भूक लागले. त्यावेळे रात्री 12 वाजता कोण देते, चौरस्ता राहते, चौरस्त्यावर येऊन ओरडू लागला, माझा लेकराला वाचवा, भयानक भूक लागले, कोणाजवळ अन्न असलं तर द्या द्या म्हणून हाक मारले. परंतु हे जी पत्नी होती ना, हे नवरी थाली घेऊन सजावट होऊन कधी येईल माझा पतिदेव म्हणून वाट पाहत बसले होते. त्याला बी भूक लागले, पतिदेवाला वाट पाहत बसले. आणि माझा लेकराला अन्न 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 म्हणून तरसत असलेले त्या म्हाताऱ्याला कधी बघितलं, कोणीतरी अन्नासाठी तळमळ करू लागले. माझा नवरा उपास राहिला तर राहिलं, परंतु हे थाली मात्र त्या म्हाताऱ्याला द्यावं म्हणून खाली आली. येऊन दादा हे घे, कोणाला पाहिजे त्याला देऊन टाका. तो पळत पळत गेला. 2 मिनिट बाकी होती अजून. 1 मिनिट अगोदर त्याला चावणार होता सर्प, परंतु थाली बघून इतकं खुश होऊन गेले. एवढा रात्री तुम्हाला एवढा पंच पक्वान कोण दिले, ते कोण दिले नंतर विचार कर, पहिले तू खाऊन घे. गप 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 खाल्ली. ज्यांच्या नावानं हे अन्न आहे,
हे अन्न माझा पोटाला जे पडत आहे जे भुकेला असलं तर त्या व्यक्तीचा आयुष्य आरोग्य ऐश्वर्य वाढो एवढंच दुवा मी देऊ शकतो. आणि ज्यांनी हे अन्नदान केलेले आहे त्यांच्या सौभाग्य सुद्धा वाढो असं म्हणून करेक्ट 1 मिनिटात असताना तो चावायला सुरुवात केला, परंतु त्या माणसाला काही होत नाही, विषच चढत नाही. असं का होतो, असं का होतो? माझा राजालाच विचारून येतो मी, यमराजाकडे तो धावून गेला, असं असं गोष्टी झालेले, परंतु किती चावलं तर सुद्धा त्याला मृत्यू होत नाही, काय कारण असेल? त्यावेळे भगवान शंभूकडे धावून गेले, देव असा का होतो? अरे मूर्खांनो, माझा नाव घेऊन ते भजन करत होता आणि तेवढंच नाही, त्याच्या नावाचा असलेले थाली खाली कोण केले म्हणजे त्यांनी भूक होत त्यांनी ते थाली खाली केलेले आहे, त्यांच्याकडून त्यांना आशीर्वाद मिळाला. अन्नदानम परमदानम विद्यादानम अतःपरम अन्नेना क्षणिक तृप्ती यावत जीवनच विद्या. त्यासाठी अन्नदान हा परमदान आहे, त्याच्या भाग्य खुलू शकते. त्याकरता या ठिकाणी मंगलमय प्रसंगी आपण कुठल्याही कार्यामध्ये, लग्न असो, वास्तू शांती असो, कुठल्याही मंगल कार्य असो, त्या ठिकाणी प्रधान काय असते? अन्नदान असते. अन्नदानम परम दानम. त्या अतिरिक्त पोट थंड राहिले परंतु डोका थंड राहण्यासाठी गुरुमाऊलीचं प्रवचन सुद्धा त्या ठिकाणी ठेवतो. दोन थंड, डोकं थंड असेल तर घरामध्ये आरामशीरी झोप लागते, डोकं थंड नसलं तर झोप लागत नाही. मस्त दिले का मराठी राजू येते ऐकवलेले छान. तर भरपूर सांगायचं असून सुद्धा या ठिकाणी मी सांगू शकत नाही, कारण या निमित्त एक परंपरा आपल्या भारतभूमीचा परंपरा आहे. म्हणून कुठेही तुम्ही बघा आपल्या वाटामध्ये त्यांच्या ओळख नसताना सुद्धा, त्यांच्या काही नाव नसताना सुद्धा कितीतरी तुम्हाला नाश्त्याचा व्यवस्था आहे, बिस्किटचा व्यवस्था आहे, चहाचा व्यवस्था आहे. लक्ष्मण पाटील परेशान होऊन जातात, तुमचं नावच नाही हो, कसं आहे तुम्हाला कळते कसं? देणाऱ्या व्यक्तीला कधीही त्यांच्या लक्षात येते. मांडे सरला मी म्हंटलो हे नाव तर लिहून घ्या हो, कोणाचं काय उगं देवलेलं. काही लोक आम्हाला नावाची गरज नाही म्हणले, काही लोक पुढच्या वेळेला आम्हाला लक्षात यावं म्हणून नाव टाकावं, आम्हाला नावाची गरज नाही परंतु लक्षात यावं म्हणून तेवढंच नाव टाकायचे. म्हणजे या अन्नदानाचा महत्व अनेक लोकांना आपल्या भारतात, या पुण्यभूमीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपण जास्तीत जास्त सेवा करत असलेले आपण पाहतो. प्रयागराज मध्ये सुद्धा आम्ही जाऊन पाहिलं, कितीतरी अन्नदान, पावला पावलाला अन्नदान त्या ठिकाणी चालू होतं. त्याकरता या प्रसंगी जास्त एक बाप पाटील आणि त्र्यंबक पाटील, त्र्यंबक काय हे धंड दोन आहे बघा, जीव एकच आहे असं मी होतो. बॉडी दोन आहे परंतु माइंड एक आहे. तर अशा प्रकारचे लोकांना आजोबा म्हणतात ना, कधी कधी आजोबा, 8वा 9वा आजोबा आहे. 7च आहे का? नाही, आता प्रयागराज एक 8वा झाले. एक आजोबा, 65 करोड लोक त्या ठिकाणी आंघोळ केले म्हटलं तर एवढा मोठा आजोबा दुसरं कोणती होत नाही म्हणून 8वा आजोबा ठेवले. आज आम्हाला 9वा आजोबा हे दिसले आपल्याला, कारण एकाला सोडून एक राहत नाही. पाटीला बाप पाटील म्हटलं तर त्र्यंबक पाटील कुठेही म्हणून विचारतो मी, अलग लक्षात. ते खाली आहेत महाराज म्हणतात, खाली तर सोडून वरी आलेले असतात म्हणून सोडून राहत नाही. अशा प्रकारचा जो प्रेमळ मनाचे या ठिकाणी एकत्रित होत असलेले आम्हाला फार आनंद वाटला. या मंगलमय प्रसंगी राचप्पा महाराजजी आज 7-8 कार्यक्रम त्यांना होतं. मी म्हटलं तो आल्याशिवाय या ठिकाणी पूजा आम्हाला जमत नाही, म्हटलं येऊन होम हवन करणं जरुरी आहे असं म्हटलं. सगळं कार्यक्रम तिकडे इकडे
लेकरांना पाठवून देऊन आज आपल्या कार्यक्रमासाठी त्यांची उपस्थिती लाभलेली आहे व तसेच आपल्या रुद्रसंघ मंडळ तमलूर यांनी सुद्धा रात्रीत येऊन भजन करून सकाळी या ठिकाणी संगीतमय वातावरण या ठिकाणी निर्माण केलेले आहे. तर अनेक गोष्टी या घरामध्ये आपण भरत असताना अजून एक गोष्टी आपण भरतो ते म्हणजे ज्या ठिकाणी नामाचा गजर ज्या ठिकाणी होत असते त्या ठिकाणी शांती लाभत असते. म्हणून धन्यतयाचे संसार गजर नामाची, या नामाचा गजर या ठिकाणी केलो तो बराच वेळ झाले, परंतु अनेक परिवार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सगळ्यांना महाप्रसादाचा व्यवस्था केलेली आहे. आरती तर झालेली आहे, तर आरती म्हणायचं का अजून? पहिले लग्न लावू, तदनंतर या ठिकाणी आरती म्हणू. गणनायकं शिवसुता आचार्य श्री रेणुका घंटा कर्णधेनु कर्णोभया श्री विश्वकर्णादिका तुम्ही मोदभरे स्मरा शुभदिनी चिंतामणी दारुका श्री गुरु ते प्रसिद्ध भया भूर्यासना मंगलम सावधान